आप देख रहे हैं न्यूज़ नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। 15 सितंबर 2024 को परभणी में रोगी अधिकार संरक्षण समिति के संपर्क कार्यालय का उद्घाटन किया गया। इस अवसर पर कार्यक्रम के अध्यक्ष माननीय अब्दुल सत्तार इनामदार ने कहा कि उनके दिमाग में सामाजिक कार्य बहुत महत्वपूर्ण है, ताकि हिंदू, मुस्लिम, सिख सभी समुदायों में ईसाई हैं। इन देशों में भाईचारा, प्रेम भाईचारा बनाकर कहीं भी कोई हिंदू मुस्लिम विवाद नहीं है, लेकिन कुछ स्वार्थी लोग अपने स्वार्थों की पूर्ति के लिए दोनों समुदायों के बीच दरार पैदा करने की योजना बनाते हैं। इसलिए मैं हम सभी को चुनौती देता हूं कि हम एक हैं। मुस्लिम विवाद, हम और नागरिक कैसे आगे बढ़ें, इस पर अधिक ध्यान देकर समाज को एक संदेश देने का प्रयास करना चाहिए। कार्यक्रम का संचालन जिला उपाध्यक्ष दिलीप बनकर ने किया। स्वागताध्यक्ष सरफराज शेख ने आयोजक को धन्यवाद दिया। आज सर्वप्रथम या संस्थेचे जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष दिलीप बनकरजी आणि सरफराजजी यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। त्याच्यासाठी समाजकार्य करणं आज काळाची गरज आहे, परंतु काही लोक स्वार्थापूर्ती करतात आणि काही लोक निस्वार्थपणाने करतात। स्वार्थापूर्ती करणारे हे राजकारण आहे, निस्वार्थपणाने करणारे हे समाजकारण आहे। समाजकारण समाजसेवा ही हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन चालणारी एक प्रवाह आहे। यामध्ये भाईचारा निर्माण होतो, एक दुसऱ्याच्या मनामध्ये दुरावा असतो तो दूर होतो, आणि हा हेतू आपल्या देशासाठी, आपल्या देशातले जेवढे विविध समाजाचे लोक आहे कुठेही यांच्यामध्ये दुरावा नाही, पण स्वार्थापोटी काही लोक याच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करतात। त्या मताचा मी नाही। मी मुस्लिम विकास परिषदेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, 36 जिल्हा अध्यक्ष माझे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलो, कुठेही मला हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये वाद दिसलेला नाही। परंतु आता जग कसं आहे, करणाऱ्याला का करतो म्हणून पाठी लागतात, न करणाऱ्याकडे बोट दाखवतात, अरे काहीच करीत नाही काय, आणि जे चांगलं काम करतो त्याला नावबोट ठेवण्याचं काम ह्या जगामध्ये चालू आहे। परंतु ह्या सर्वांची पर्वा न करता दिलीप बनकर, सरफराज भाई रुग्णहक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून जी रुग्णाची सेवा करतात त्याचा मी साक्षी आहे। त्याच्यासाठी म्हणतो, मी कित्येक वेळ दवाखान्यामध्ये रात्री बेरात्री गेलो, सरफराज भाई दिलीप तिथं हजरच बनकर, आणि म्हणलं काय तुम्ही इथं ॲडमिट होतात का काय? नाही म्हणलं आम्ही ॲडमिट होत नाही, ॲडमिट झालेल्या रुग्णांची सेवा करण्यासाठी आम्ही इथं उपलब्ध आहोत। याच्यापेक्षा मोठं कार्य काय आहे? समाजकार्य हे आपल्याला काही वजन नाही उचलायचं, आपल्याला काही घाम नाही गाळायचा, परंतु जो मनुष्य अडचणीमध्ये आहे त्याच्या सुखामध्ये दुःखामध्ये आपण सहभागी झालो तर त्याच्या मनाला एक शांती मिळते। एखादा रुग्ण दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे, आपण त्याला भेटायला गेलो तर त्याची अर्धी बिमारी पळून जाते। काय तुम्ही एखादा का दुसरा कार्यक्रम असू द्या, जसं आमचे आताच सर म्हणाले की दुसऱ्या कार्यक्रमाला लोक असे भरभराटून जातात, पण समाजकार्याला येण्यासाठी लोक टाळाटाळी करतात। समाजकार्यामध्ये आपण सिंहाचा वाटा घेतला पाहिजे। माणसाच्या जीवनामध्ये जे आयुष्य आहे आपलं, त्या आयुष्यातून आपण थोडा तरी वेळ समाजाला दिला पाहिजे। काय थोडा वेळ जाणार ना, परंतु आपल्याही मनाला त्याचं समाधान होतं। म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये समाजकार्याच्या माध्यमातून कुठेही पुढाकार घेण्यास तयार आहोत, आणि रात्रंदिवस आम्हाला कधीही तुम्ही सांगा, समाजकार्याच्या माध्यमातून आम्ही कुठेच ना म्हणणार नाही।